परिसर असल्यामुळं लोकांची भाषणं लिहून घ्यायची सवय आहे, कधी बोलायची सवय नाही आहे. परंतु आज योगायोग असा की फेसबुकवरती सतत तुम्हाला माहिती आहे फेसबुकवर जे आपण बघतो तेच पुढे पुढे येत राहतं. शेतीचे व्हिडिओ बघितले की शेतीचे व्हिडिओ येत राहतात. तसे पजबळकरांचे व्हिडिओ मला बघण्यात आले आणि 5-7 वर्षापासून इथे आमचा एक सोयरीक असल्यामुळं आमचं निर्मिती सासरवाडी इथे असल्यामुळं माझं ह्या भागात येणं आणि मिरचीचे प्लॉट मला बघितलं की मला सवय अशी एखादं जर चांगली पाहिलं पीक चांगलं बघितलं तर बघणं आणि ही सवय म्हणजे मला मामांच्याकडून लागली. आमच्या गाडीमध्ये राजकारणापेक्षा तुम्ही आता आज होते गाडीमध्ये राजकारण आम्ही तिथं निघताना ठरवलं की आज राजकारणावर बोलायचं नाही, आज फक्त शेतीवरती राजकारण सोडून बोलायचं. जेव्हा राजकारणाचा विषय निघाला तर तो विषय थांबला. सांगायचं तात्पर्य असं की भजबळकर साहेब म्हणजे मी बघितल्यानंतर म्हटलं हे लोणारे असं हे लोणारे असल्यामुळे त्यांचे व्हिडिओ सतत बघत गेले की माणूस बोलते तो चांगला करतो ते चांगला स्टॅम्प पेपरवर लिहून गेले हमी देतोय आणि नंतर मग माहिती घेतली या परिसरामध्ये की एक ते 10-12 लाख रुपये शेतकऱ्यांना मिळवून देत आहेत, स्टॅम्प पेपरवरती देत आहेत. आता आपण बरेच एक बाजारामध्ये आता शेतकऱ्यांना सगळ्यांना एक बाजारात पाठिंबाचे आणि आता सध्या सुद्धा या भागामध्ये नसेल कारण आता सगळं मार्केट इथं पजबळकर साहेबांनी घेतलेले. पण कृषीचे कन्सल्टंट एवढे तयार झाले की ते त्यांचे प्रॉडक्ट खपवणार, काहीतरी बाजारात तिथे औषधं आणणार, त्यात काहीतरी पाणी मिसळणार, तेच परत आयोनिक म्हणून देणार, परत काहीतरी देणार आणि शेतकऱ्यांना फसवणार. पण ह्या माणसांनी एक तुम्हाला सांगतो शेतकरी सक्षम करायचं काम केलं. पूर्वी म्हणायचे की आटपाडी सांगली सांगोला परिसरातल्या मुली केले पाहिजे. पण आता अशी म्हणायची वेळ आली शेतकरी एवढे सक्षम झाले त्यांच्या आपले कोटीची उदाहरणं घेतलेली. तर मामा आपल्याला येत ना भविष्यामध्ये मुली देताना ह्या परिसरात द्यावे लागतील अशी परिस्थिती झाली. मी खरं तुम्हाला सांगतो मामाने माझं पहिलंच भाषण ऐकलं असं म्हणजे आता जसं लहान लहान म्हणजे मला चालायला लागलं तसं मामांच्या बरोबर आहे. मी कधीच भाषण करत नाही परंतु या माणसाचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे. कारण शेतीला बघा तुम्हाला सांगू का शेतकऱ्याला मुलगी द्यायची म्हणली की कुणी तयार नाही आणि नोकरदाराचा पगार जर विचार केला तर 30,000च्या पुढे समजा अगदी सरकारी नोकरीत असला तर 50,000 पगार असतो. त्याचा पुण्यात घर घ्यावं लागतं, त्याला शहरात घर घ्यावं लागतं, घराचा हप्ता 20,000 रुपये जातो. त्याचा पगार 6 लाख रुपये झाला तर घराच्या हप्ता पुढे जातं 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये राहतं शिल्लक. मुलाचा वाढदिवस आला, मेहण्याचं लग्न आलं, घरात डिलिव्हरी झाली, काय झाली तर नोकरदाराला काही शिल्लक राहत नाही. पण आमचे शेतकरी बांधव 2 एकर ढोबळी मिरची केली की त्याच्यामध्ये 25-30 लाख रुपयाचं म्हणजे नोकरदाराला जे अख्ख्या नोकरीमध्ये मिळतं ते एका वर्षामध्ये हे भजबळकर साहेबांच्या रूपाने तुम्हाला आम्हाला मिळू शकतं. हे त्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं. मला सांगू का त्या भागामध्ये आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की मंत्रालयात ज्यावेळेला मामाच्यावर मी जातो त्यावेळेला ह्या आटपाडी सांगोला ह्या परिसरामध्ये कितीतरी अधिकारी झालेले मंत्रालयातली मुलं मामांपाशी आता फोटो काढतो मामा आणि आमच्या म्हणजे नराळे असतील, बाड असतील, एवढे मुलं तिथं मंत्रालयात काम करतात. कशामुळे करतात? शिक्षणामुळे करतात. आणि भजबळकर साहेबांनी तुम्हाला सांगतो मला आश्चर्य वाटलं की त्यांचे 2-4 युनिट आहेत. आता हा माणसाला मी नंतर मी नंबर घेतला एकाकडून फोन केला, हा काय फोन घ्यायला माझ्या लक्षात आलं की भजबळकर साहेब कशी फोन उचलणार म्हणून मग मी आपली नेहमीची हॉट आयडिया काढली, मामांच्या फोनवरनं फोन आणला. मला हे म्हणाले की त्यांच्याशी संपर्क करायचा आहे, ते काय फोन उचलणार बघतो. त्यांनी मेसेज केला तरी पण काय रिप्लाय नाही आला. मामांच्या फोनवरून डायल केल्यानंतर साहेबांनी फोन उचलला. इंजेक्शन कुठून डायरेक्ट काय होतं आणि तुम्हाला सांगतो आता परवा दिवशी होते मला म्हणाले की साहेबांना आपल्याला भेटायला. मी म्हटलं की साहेब आपल्याला तसं काही वेळ देऊ शकणार नाही, आपल्याला मामांनाच तिथं घेऊन जावं लागेल. तर मामांची आवड मला माहिती. आम्हाला मी म्हटलं आज एक लग्न होतं मुंबईला मात्र मामा आपल्याला असं भाड्यांचं लग्न मामाला म्हटलं की मामा आपण भजबळकर साहेबांच्याकडे जायचंय तर असं आपण भेटण्यात आलं तर बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यातलं नॉलेज पण मिळेल आणि आपल्याला नवीन नवीन प्रयोग करता येईल. मी सरांना मेसेज टाकला की सर आम्ही उद्या तुमच्याकडे येतोय आणि आम्हाला थोडंसं नवीन प्रयोग तुमच्याकडे बघायचे. तर बिचाऱ्यांनी लगेच दुसऱ्या मिनिटाला मेसेज टाकला उद्या कंपनी बंद आहे पण तुम्ही नक्की येणार आहे का? हो म्हणलं मी नक्की येणार आहे. तर म्हटलं मग बाकीचे काय भेट करतो म्हणजे बाबा शक्य असेल तर करा पण आम्हाला तुम्हाला भेटायचं. म्हणजे एवढा चांगला सोज्वळ माणूस आहे
तुम्हाला सांगतो की असे जर हा भजबळकर जर समाजात घडले तर समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. एक जर चांगला अधिकारी घडला तर तो त्याच्या गावाचा विकास करू शकतो, तो त्याच्या परिसराचा विकास करू शकतो, तो त्याच्या एक दंगेकर घडला तर अख्ख्या समाजात म्हणजे आता बघा इथं काही मुस्लिम बांधव आले एक दंगेकरांनी महाराष्ट्रात हे केली ज्वाला पेटवली आणि प्रत्येकाला वाटतं की आपण दंगेकर व्हावं. कुठं आम्ही सोलापूरला गेलो तिथं उंची इथं मला दंगेकर मानतात, उस्मानाबादला गेलं की तिथं उंची इथली मला दंगेकर मानतात, तिथला कार्यकर्ता पण सांगतो की मला इथं दंगेकर मानतात. म्हणजे दंगेकर पॅटर्न झाले. लोकांना वाटतं की आपण पण पॅटर्न होत नाही तसं. दुसरा भजबळकर घडणं नाही, एकच राम एकच घडतो. परत रामाच्या नावाने अनेक जन्माला येतात पण ते काय राम घडत नाही. तसं हे भजबळकर साहेबांचं आहे. तर साहेबांना इथंच माझी विनंती, मामाने सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक समाजाचे आदर्श आहे, तुम्ही 10 भजबळकर घडवले पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपल्या समाज बांधवांना कसं आर्थिक सक्षम करायचं मोठं काम करताय. तुमची जसं आपण इस्रायलची टेक्नॉलॉजी म्हणतो, इस्रायलच्या औषधांचं टेक्नॉलॉजी असतं, तसं भजबळकर टेक्नॉलॉजी आपल्या राज्यामध्ये नाही देशामध्ये जगामध्ये त्याची ख्याती झाली पाहिजे. अशा पद्धतीने तुमचं काम चाललंय. आमच्या वतीने इतर परिवाराच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. एवढं बोलताना